मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात। संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांचं असतं। रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो। मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आहेत। ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतायत त्या गाड्यांची अक्षरशः दुरावस्था आहे। यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला तर या कर्मचाऱ्यांबरोबरच होणारच नुकसान आहे ते कोण भरून देणार? या सगळ्याला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं अशी मागणी हे कर्मचारी करतायत। संपूर्ण मुंबईतील कचरा उचलण्याची जबाबदारी खरं तर 14 कंपन्यांवर आहे आणि वारंवार याच कंपन्यांना टेंडर दिलं जात आहे, ते पण गेल्या 15 वर्षांपासून। 7 वर्षांचा खरं तर या कंपन्यांसोबत सुरुवातीला करार झाला, पण वारंवार त्याच कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत आहे। तब्बल 3000 कोटी रुपये मोजले जात आहेत याला। हे 7 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी देखील पुन्हा पुन्हा याच कंपन्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे। त्यामुळे केवळ याच कंपन्यांना ते कॉन्ट्रॅक्ट का दिलं जात आहे? बरं, हे कर्मचारी BMCचे आहेत, पण हे जे आपण ट्रक पाहतोय ज्याने कचरा वेचला जातो हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे आहेत असं म्हटलं जातं। त्यामुळे जर त्या कॉन्ट्रॅक्टरला ते वारंवार कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल तर या ट्रकची सुविधा का सुधारली जात नाही, हे का अपग्रेड केलं जात नाही, हा सवाल यातून उपस्थित होतोय। या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी कोण खेळतंय, का खेळतंय, हा मुद्दा आज लोकशाही मराठी दिवसभर लावून धरणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। या महानगरपालिकेत जे सफाई कर्मचारी काम करतात ते आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात का, असा सवाल आता हे कर्मचारी उपस्थित करतात। कारण गेल्या 7 वर्षापासून हे सर्व कर्मचारी आणि सफाईचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते जवळपास 14 कंपन्यांना देण्यात आलं होतं। मात्र आता ज्या कंपन्यांकडून ह्या सगळ्या सफाईसाठी ज्या गाड्या वापरल्या जातात त्या अत्यंत दुरावस्थेत असल्याचं ह्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अनेक वेळा या गाड्यांचे हायड्रोलिक पंप आहे ते काम करत नाही आहे, अनेक वेळा हे पार्ट्स चांगले व्यवस्थित काम करत नाही आहेत। बहुतेक गाड्या ज्या आहेत त्या अत्यंत दुरावस्थेत आहेत, पत्रा निघालेला आहे, टायर व्यवस्थित नाहीत, अशी सगळी प्रश्नचिन्ह उपस्थित असताना देखील कर्मचाऱ्यांना याच गाड्यावरती काम करायला पाठवलं जातं। म्हणून आता या कर्मचाऱ्यांना साथ असं विचारणं आहे महानगरपालिकेला की नेमकं आमच्या जीवाबाबत महानगरपालिकेला काय वाटतंय का नाही। आम्ही मुंबई साफ करतो, मुंबईच्या कानाकोपऱ्यात जातो, जिथे मुंबईमध्ये कचरा असतो तो सगळा आम्ही साफ करतो आणि मुंबई स्वच्छ ठेवतो, मुंबईकरांना आरोग्य जीवन देतो। मात्र असं असलं तरी अधिकारी जे आहेत महानगरपालिकेचे त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, आमच्या आरोग्याकडे लक्ष नाही आहे। अधिकारी हा सगळा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप देखील जो आहे ते कर्मचारी करतायत। त्यामुळे होऊ घातलेल्या आता ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट आहेत जे, कारण आता ह्या सगळ्या 7 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते संपलेला आहे आणि 6 महिन्याचं एक्सटेन्शन जे आहे ते या सगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी आता थोड्या दिवसात नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जातील आणि जर नवीन कॉन्ट्रॅक्ट देखील अशाच कंपन्यांना देण्यात आले तर आमच्या जीवाचं काय, आमच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर नेमकं काय करणार महानगरपालिका, असा सवाल जे आहे ते कर्मचारी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन आदित सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। कोणत्या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलंय? AGN एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, वॉर्ड RCRN, PWG कंपनी वॉर्ड RS, MWHD IA इन्फ्रा वॉर्ड T, AY खान कंपनी वॉर्ड ABC क्लीन हार्बर वॉर्ड D, वेस्टलाइन कंपनी वॉर्ड FS FN आणि GS, वेस्ट केअर कंपनी वॉर्ड GN, एमी राज कंपनी वॉर्ड HEHW, झिरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनी वॉर्ड KE, रिफ्यूज केअर कंपनी KW, PWG कंपनी वॉर्ड PSPN, KMS कंपनी वॉर्ड L, SIT TTC MAE कंपनी वॉर्ड ME MW, बेस्ट केअर कंपनी वॉर्ड NS। या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलंय।
या सगळ्या संदर्भात सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। गाड्यांची नेमकी स्थिती काय आहे, त्या गाड्यावर काम करणारे जे लोडर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। सर, काय स्थिती आहे गाड्यांची? मुंबईभर जर आपण या सगळ्या गाड्या पाहिल्या तर त्यांची स्थिती ठीक दिसत नाही। तुम्ही काम करता त्या सगळ्या गाड्यांवर, काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे तुम्ही जर का बघितल्या गाड्या, आता हे गाडीचा ना हायड्रोलिक पंप असतो मागे, तिकडे बघा तुम्ही, सगळे बांधलेले असणार, ते कुठलाच हायड्रोलिक पंप चालत नाही। हा पाटा असतो, आता हा पाटा व्यवस्थित असतो, तो सगळं उचलणारी गोष्ट आहे, सगळं उचलतो तो पाटा ऍक्च्युली, कचरा बिचरा, पण एक पण गाडी तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही। या पूर्ण 24 वॉर्डामध्ये तुम्हाला एक पण गाडी, यांच्या गाडींचा घोटाळाच एवढा आहे ना साहेब, काय सांगू, एवढा भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये, खूप भ्रष्टाचार आहे। हो, आम्ही जगतोय हीच मोठी गोष्ट आहे, आम्ही कधी पण मरू शकतो। आता कुठला पण पार्ट पडला तर काय होणार सांगा मला, कुठला पण, ही कचऱ्याची गाडी नाही, मरणाची गाडी आहे। आम्ही कसं काम करतो ते आम्हाला माहिती आहे। जुन्या गाड्या म्हणजे बघा ना, 10-15 वर्षापासून हेच गाड्या चालतात आहेत, आणि ह्या गाड्या ऍक्च्युली आमचं कसं आहे ना, व्हिजिलन्स डिपार्टमेंट असते, हे सगळं चेक करायला लागतं, हे सगळ्या गाड्या व्यवस्थित पाहिजेत, एकदम वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजेत। आम्ही कचऱ्याच्या गाडीवरती आम्ही कचरा उचलतो, आम्ही तर काय कामचं कामं करतो बरोबर, बाकीच्यांना काय अधिकाऱ्यांना फक्त पेपरवरती कामं करायची आहेत। व्हिजिलन्स डिपार्टमेंट चेक नाही करत का? व्हिजिलन्स डिपार्टमेंट कसं अप्रूव्ह करते या गाड्यांना? आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंट जरी चेक करून अप्रूव्ह करून देत असेल बरोबर, म्हणजे ती लोक पाकिटा खातच असतील, आमचे सगळे साहेब खाणार असतील, असिस्टंट इंजिनियर पासून तो जेओ पासून हे व्हिजिलन्स डिपार्टमेंट, पण मग आरटीओ जे आहे, आरटीओ कसं असल्या गाड्यांना बरोबर तुम्हाला हे देतं, फिटनेस सर्टिफिकेट देतं। कॅमेरामन राजेशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।